हॅलो फ्रेंड्स, विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। इथे आज आपण शेवयाचा उपमा करणार आहोत। इथे मी भाजलेल्या शेवया घेतलेल्या आहेत, शेंगदाणे, मूग डाळ आणि इथे मटर घेतलेले आहे। मूग डाळ आणि मटर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। इथे मी कांदा, मिरची, कढीपत्ता, टोमॅटो आणि कोथिंबीर सर्व कट करून घेतलेला आहे। इथे मी पाणी उकळवून घेतलेले आहे, त्याच्यामध्ये मीठ टाकून घेते आणि आपल्याला शेवया त्याच्यामध्ये शिजवून घ्यायचे। एक 5 मिनिटं आपल्याला ते सॉफ्ट होईपर्यंत शेवया शिजवायचे आहेत। 5 मिनिटं झालेले आहेत, बघू शकता शेवया आपल्या खूप चांगल्या सॉफ्ट झालेल्या आहेत। इथे गॅस बंद करते आणि एका चाळणीमध्ये मी शेवया काढून पाणी काढून घेते त्याच्यातलं। इथे मी पातेलीमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे। मोहरी चांगली तडतडायला लागली की लगेचच आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये। इथे मी थोडे शेंगदाणे टाकून घेते आणि त्याच्यामध्ये मूग डाळ टाकून घेते। मूग डाळ ही मी स्वच्छ धुवून त्यातलं पाणी काढून थोडी सुकवून घेतलेली आहे। शेंगदाणे छान भाजले की आपल्याला त्याच्यामध्ये मिरची टाकून घ्यायची। मिरची आणि कढीपत्ता आपण एकत्रच टाकतो। कांद्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला भाजायचे। कांदा छान फ्राय झालेला आहे, त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया। इथे बारीक चिरून घेतलेला गाजर आणि इथे मी मटर घेतलेले, हे टाकून आपल्याला फ्राय करायचे। इथे मी गॅस बारीक करून झाकण ठेवून आपल्याला भाज्या सॉफ्ट करून घ्यायच्या आहेत। 2 मिनिटं झालेली आहेत, भाज्या खूप चांगल्या सॉफ्ट झालेल्या आहेत। आता ह्याच्यामध्ये मी थोडी हळद टाकून घेते आणि इथे मी मॅगी क्यूब येतात ते टाकून घेणार आहे। त्यांनी खूप छान चव येते, मुलांना थोडंसं चटपटीत असं वेगळं आवडीने खातात ते। फक्त मॅगी क्यूबचे आपण जी पावडर टाकतो ते टाकल्यानंतर आपल्याला मीठ नाही टाकायचे, काही खार असते त्याच्यात, मिठाचं प्रमाण खूप जास्त असतं, त्याच्यामुळे आपल्याला मीठ टाकायचं नाही आहे। इथे मी शेवया ज्या शिजून घेतलेल्या आहेत ते ड्राय करून आपण त्याच्यामध्ये टाकून फ्राय करून घेऊयात। इथे बघा व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता किती मोकळा आपला उपमा झालेला आहे। असाच आपला मोकळा व्हायला पाहिजे, ते जे आपले शेवया असतात ते पूर्ण चिपकायला नाही पाहिजे। तसंच सुट्टा सुट्टा झाला तर खूप मस्त आणि ही परफेक्ट रेसिपी आहे। आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि मिक्स करूया। हेल्दी आणि टेस्टी शेवयाचा उपमा आपला तयार झालेला आहे। तर नक्की बनवा आणि सांगा कसं झालंय ते। आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।